मी डॉक्टर सागर राजकुमार, ENT स्पेशलिस्ट डॉक्टर, नाशिक, महाराष्ट्रावरनं. आजचा व्हिडिओ टॉपिक आहे मॅग्नेटिक सायनस रिटेन्शन सीजचे सिम्पटम्स काय. म्हणजे मॅग्नेटिक सायनस आपल्या नाकाच्या वगैरे पोकळ जागा असते, याला आपण मॅग्नेटिक सायनस म्हणतो. याच्यामुळे जर सिस्ट झाली, रिटेन्शन सीज झाली, तर मग त्याच्यामुळे काय काय तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्या व्यक्तीला काय काय त्रास होऊ शकतो. सर्वात पहिले मॅग्नेटिक सिस्ट काय. हे बघा, सायनसिसमध्ये फ्लुइड असते. ते फ्लुइड कोण तयार करतात? ग्लँड्स तयार करतात. का तयार करतात? कारण आतमध्ये येणारी हवा त्याची सापेक्ष आर्द्रता वाढवली पाहिजे आणि लंग्सला आपल्या फुफ्फुसांना मॉइस्ट एअर लागते, त्यासाठी ते फ्लुइड जनरेट होत असते. ओके, तर ते डक्समधनं ओपन होतात, ग्लँडमधनं डकमध्ये जाते, डकमधनं ते ओपन होत असते आणि ते डक जर ब्लॉक झालं तर मग एक फुग्यासारखं फुगा तयार होतो सिस्ट तिथे आणि त्याची वेगवेगळी प्रॉब्लेम्स असतात. आता प्रॉब्लेम्स काय काय होतात हे बघा. सर्वात पहिली गोष्ट, चेहऱ्यावर थोडासा प्रेशर येईल, चेहरा दुखेल, डोकं दुखेल, नाकाच्या आतमध्ये त्याचं एक्सटेन्शन झालं, श्वास घ्यायची जागा कमी होऊन जाईल, लेझर ब्लॉकिंग होईल. ओके, लेझर ब्लॉकिंग होईल. बरं, अजून काय काय एवढे सिम्पटम्स आहेत का त्याचे? अजून भरपूर सिम्पटम्स आहेत, अजून काय काय सिम्पटम्स आहेत, अजून काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात. तर या गोष्टी कशामुळे होतात? ओके, त्याचे कारणं काय तुम्हाला माहिती असलं तर तुम्ही ते कारणं टाळू शकता. मग याच्यासाठी तपासण्या करते कोणत्या असतात? ENT स्पेशलिस्ट डॉक्टरकडे गेले, ENT स्पेशलिस्ट डॉक्टरकडे तर काय तपासण्या करतील आणि याची नेमकी ट्रीटमेंट. हे डिटेलमध्ये माहीत करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनवर लिंक दिली आहे, त्या लिंकवरती क्लिक करा आणि पूर्ण आर्टिकल वाचा. हे फार गरजेचं आहे, कारण तुम्हाला काही काम पडलं ENT स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जाणं, ते खूप बिझी असतात त्यांच्या सर्जरीमुळे आणि ENT कन्सल्टेशनमुळे. ते ABCD सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून नाही सांगू शकत. तर ब्रीफ आयडिया तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे टॉपिकबद्दल.